हो. मस्त अशी आपली भजी तयार झाली. हे बघा. मस्त अशी कुरकुरीत भजी तयार. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बाहेर पाऊस बघा खूप पडतोय आणि पाऊस पडायला लागला की भजी खायची इच्छा होत नाही, असं कधी होत नाही. आज तसंच झालं. मी भजी करते बघा, पण कसली करते दाखवते. हे बघा, बेसन पीठ घेतलं वाटीवर, कांदा वगैरे आधीच चिरून घेतला आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, उभा कांदा चिरून घेतला आहे चांगला बारीक, आणि बटाटा पण मी उभाच चिरून घेतला, अगदी पातळ चकत्या केल्या आहेत बघा उभ्या. एरव्या आपण गोल चकत्या करून बटाट्याची भजी करतो ना, तशी नाही. तर मी हे बघा असे उभा बटाटा बारीक चिरला आहे, तो घालणार आहे. बटाटा धुवून चिरलेला आहे मी, त्यामुळे असाच घालते. ह्यात घालते मी बारीक चिरलेला पालक धुवून बारीक चिरलेला आहे बघा. आता ह्यात घालते मी मिरची कुटलेली मिरची बारीक. हळद घालते, जिरं घातलं, थोडासा ओवा घालते चुरून. थोडासा बारीक चेचलेला लसूण आहे बघा, बारीक पेस्ट केलेली नाही आहे. हे बघा. आता राहिलं मीठ घातलं, आणि आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेते. पाणी अजिबात घालत नाही आहे मी, आधी हे सगळं मिक्स करून घेते चांगलं. हे बघा, चांगलं एकजीव करून घेतलं. आता आपण ना थोडंसं पाणी लागेलच घालायला, पण एक चिमूटभर, फक्त अगदी चिमूटभर सोडा घालते. आणि थोडंसं लाल तिखट. आणि पाणी बघा मी किती घेते, अगदी थोडंसं. परत हे सगळं एकजीव करून घेते चांगलं. एकीकडे मी तेल ठेवलंय तापायला. अगदी 2 थेंब पाणी घातलं मी आणि मिक्स करून घेतलं. आता आपण भजी करायला घेऊ. तेल ठेवलंय तापायला, मी भजी घालायला घेते बघा. मस्त अशी तळून घ्यायची छान. काढून घेते बघा. पेपर गेला एका बाजूला, टिश्यू. मस्त अशी कांदा भजी असतात तशी भजी लागतात. पालक आणि बटाटा पण आपण घातला आहे ना, त्यामुळे अजून छान लागतात. घालून घेते सगळी. एवढा झाली आपली भजी मस्त. एवढा
अशी झाली आपली मस्त पालक कांदा बटाटाची थोडीशी वेगळी भजी. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते.